तर आज आपण बघणार आहे समीर पन्नाग रस. या कल्पाला आज मी तुम्हाला एक ट्रिकनुसार सांगणार आहे. हा एक खूप सोपा कल्प आहे. ह्यासाठी तुम्ही एक श्लोक पाठ करू शकता. पारद, गंध, मंद, हरिता मनशीला इतका सोपा श्लोक आहे 5 कंटेंटचा. तर ह्याची जर आपण ट्रिक बघितली तर समीर, कम, हर्ष एक सोपी ट्रिक आहे. ह्याच्यामध्ये समीर पासून कल्पाचे नाव दॅट इज समीर पन्नाग रस. क पासून कज्जली म्हणजेच पारद आणि गंधक. म पासून मनशीला, प पासून हरतात आणि स पासून सोमत असे 5 कंटेंट ह्यामध्ये आहेत. कोणकोणते? पारद, गंधक, हरताल, मनशीला आणि सोमन. तर तुम्ही या ट्रिकनुसार या कल्पाला एकदम सोप्या तरीकेने पाठ करू शकता. सर्वाचे आपल्याला एकूण एक एक पाठ घ्यायचा आहे. याद्वारे आपल्याला कल्प बनवायचा आहे. तर ह्याची मात्रा आपण बघितली तर मात्रा ह्याची एक रत्ती किंवा अर्धा रत्ती सांगितलेली आहे. अनुपानमध्ये मध तर सगळीकडेच असते. त्यासोबत आपल्याला नाक बेलीपत्राचे स्वरसाचे आपल्याला अनुपान म्हणून वापरायचं आहे. पुढं उपयोग म्हणून संधी पातळी रोगामध्ये, सफस उन्मादामध्ये, श्वास, कास, वातविकार आणि सर्व प्रकारच्या उन्मादामध्ये उपयुक्त आहे. सेवनकाल याचा प्रातःकाल किंवा रोगानुसार जसं पाहिजे त्यानुसार आपण वापरू शकतो. जर याचे फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक्स आपण बघितले तर यामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लामेटरी, रिज्युव्हेनेटिव्ह, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज, अँटीपायरेटिक आणि अनॅल्जेसिक प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यावर एक रिसर्च अपडेट आलेला आहे. त्यामध्ये हा न्यूरोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट दाखवतो असं सांगितलेलं आहे आणि तसेच न्यूरो इन्फ्लामेशनमध्ये उपयुक्त आहे असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही सोप्या तरीकेनुसार ते समीर पन्नागरसला या ट्रॅकनुसार पाठ करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.